आजपर्यंत आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी 7 संमेलने आयोजित केली आणि आजचे हे 8वे संमेलन चालू. सर्वसामान्यपणे या 8 संमेलनापर्यंत आपण सर्व भक्तांनी जे एक सहकार्य देऊन या संमेलनाचा आनंद आणि कृपाशीर्वाद द्विगुणित केला याबद्दल प्रथमतः मी सर्व भक्तांचा आभारी. याचे कारण असं की कार्यारंभी जरी लोक अडीअडचणी निवारणार्थ येत होते आणि मी जरी त्या निवारण करीत होतो तरी लोकांच्या दुःख निवारणार्थच केवळ जीवन व्यतीत व्हावे असा उद्देश मूळ कार्याच्या तरी लोक आरंभीचा होता. लक्षात झाले का नाही? तर ही जी काही एक माझी स्वाभाविक भूमिका होती तिला जाणणारी व्यक्ती आज बाबांच्या कृपाशीर्वादाने आपल्या समोर आपले गुरुबंधू श्री शंकर कुलकर्णी उपस्थित, त्यांनी या समितीच्या कार्याची योजना लिहिली आणि त्या योजने परमपूज्य खाजा बंदे नवाज यांनी विजयादशमीच्या दिवशी त्यांचा शुभारंभ केला. त्या योजनेत जो काही उल्लेख त्यांनी व्यक्तिशः केलेला होता त्याप्रमाणे हे कार्य आंतरराष्ट्रीय कीर्तीवर पोहोचले का नाही हे पाहण्याचे भाग्य त्यांच्या उपस्थितीत आज पाहायला मिळाले. त्याबद्दल मी प्रथमतः ऋणी आहे. लक्षात आलं? आज ही 8 संमेलने सगळी आयोजित केली. त्याचं उद्देश काय? जीवनात गरजा आहेत, सुख आहे, अपेक्षा आहे. आपण त्या मार्गी होऊन सुरुवात केली. आता अंतापर्यंत सगळी जरी सोडवणूक करून दिली तरी अंत ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला सगळे इथे सोडावे. पण जन्म त्याच्यासाठी घेतला होता का? किंवा अपेक्षेची सफलता करून घ्यावी म्हणून घेतला होता का? लक्षात आलं? तर आज या 8व्या संमेलनापर्यंत आलो. आजचे हे 8वे संमेलन तुमच्या जीवनामध्ये अपूर्व असं आहे. पण 8वे संमेलन हे जे आहे यापुढे संमेलन घेईल किंवा घेणार. कारण 8व्या संमेलनाच्या पूर्वीपासून जे जे काही गुरुप्रसाद म्हणून आपल्याला मिळाले ते आता आपल्याला आठवायचे असा उद्देश. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की मध्यंतरी हा तुम्ही प्रकार करून तुम्ही आम्हाला काहीतरी चमत्कार दाखवण्यासाठी हा उद्योग केलात का? आता या 2 कार्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? कार्याचा मूळ उद्देश काय? कार्याचा मूळ उद्देश तुमचे अडीअडचणी सोडवणे एवढाच नाहीये, तर तुमच्या अडीअडचणी सोडवून तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी मदत करावी असा उद्देश आहे. म्हणजे आज आपण रडत आलो होतो, आज आपण लोकांचे प्रश्न सोडवतो किंवा धीर देतो. हा बदल कशामुळे झाला? हे स्नानकृपेने झालं. दुसरी गोष्ट संमेलन कशासाठी घेतली तर म्हणाले ही जी थेअरी आहे ती त्यांनी कृपा काही याच्यामध्ये काय म्हणतात पुनर्जन्म नाहीये, पण आपण काय म्हणतो पुनर्जन्म आहे. हे आता ह्याच्यात एक साधी गोष्ट सांगते. 5 ऋणानुबंध आहेत ना. एकटा असतो, आई वडील भक्त, मातृभक्त. तो मातृभक्त इतका की त्याच्यामुळे बाकीचे 4 राहतात. नंतर एकटा असतो इतरेजन. हे मित्र आणि मजा करायची आणि हे सगळं करायचं, बाहेर सामाजिक कार्य करायची ती इतकी की हे 4 ऋणानुबंध राहतात. तिसरा देवधर्म. इतका देवधर्म की दुसरं काही नाही. बाकीचे लोक राहतात. जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर तर पर्याय नाही. याच्यामुळे होतं काय? 5 ऋणानुबंध ह्या जन्मामध्ये 100 जर रुपये असले तर 20 रुपये जर 20 असे विभागणी करून ते 5 ऋणानुबंध फेडले गेले पाहिजे. ते होत नाही. मग या जन्मी गेलो की हा मातृभक्त आहे, याचे बाकीचे 4 शिल्लक राहतात. पुढच्या जन्मात येतो हा याचा इतरेजन असतो, तो शिल्लक राहतो. पण त्या इतरेजनाने काय मातृपितृंनी काय श्रावण
समाधान मिळत नाही. तर ते पाची गुणांबंध व्यवस्थित विभागून त्यांची भेट व्हावी एवढ्यासाठी गुरुमान. आता त्यांनी देवदेवतांना आणि सगळ्यांना काय सांगितलंय, मी सगळं केलंय, यांनी नाही केलं. ओंकार साधना कॉम्पॅक्ट करून दिली. ओंकार साधना केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मानून घेतलं पाहिजे आणि तुम्ही काय मागे लागायचं ते माझ्या मागे लागायचं, माझ्या भक्तांच्या मागे लागायचं नाही. दादा म्हणायचे रेकॉर्डिंग करतील ते, कोणाच्या बापाची हिंमत आहे का? तुम्ही म्हणाले चुकलं तर देवाजवळ क्षमा मागता आणि मागे जाऊन म्हणता आता चुकलं मी क्षमा मागतो, तुझं ते सांगितलं म्हणून मी म्हटलं. मी भीत नाही म्हणाले, मी कुणाच्या बापाला भीत नाही, देव मला आवडतात असं दादा म्हणायचं. म्हणून त्यांनी देवाला सांगितलं काही चुकलं काही झालं आणि मला विचारायचं, त्यांना नाही विचारायचं. कोणाला त्रास दे, तुम्हाला मला त्रास दिला तर आम्ही उभा राहू का, काम करू का त्यांचं? उद्या मी कामकाज करून हा आजारी पडला तर हा कामकाज करायला तयार होईल का? येता मिळालं नसतं. म्हणून त्यांनी फार प्रोटेक्शन म्हणून तुम्हाला प्रतिमा दिल्या. प्रतिमा कोणी काही म्हणतात अमुक केलं तमुक केलं, काही होत नाही. प्रतिमा जोपर्यंत घरात आहे त्या समर्थ आहेत तुम्हाला, तुम्ही प्रतिमाला सांभाळताय तर प्रतिमा तुम्हाला सांभाळताय, असं विचार आहे, विचार करायचा. इतक्या त्या आणि प्रतिमामध्ये काय काय नाहीये. आता हा ब्राह्मण असेल, हा गुजराती असेल, हा मुसलमान असेल, हा कोणी असेल, तू तुझ्या देवाचं करशील तुला आशीर्वाद मिळेल, तू तुझ्या देवाचं करशील त्याला आशीर्वाद. इतकं सोपं करून ठेवलंय ते त्याच्यात असं नाहीये यांनी प्रतिमा वेगळ्या मांडायच्या त्यांनी वेगळ्या मांडायच्या. पूजाचं काही एकच करायचंय, फुलती निराले. म्हणजे त्यांनी किती पुढचा काळ असा येईल की प्रार्थना सुद्धा म्हणायला वेळ मिळणार नाही. आणि निराकरण कसलं तर दादा एका भक्ताला म्हणाले की म्हणाले यांना तुम्ही अमेरिकेत पाठवला काम करायला जा म्हणून. आता म्हणे पहिल्यांदा एक जहाज भरून लावलं, नंतर तोडे, नंतर वेड्याची पानं सुपाऱ्या, काही गरज नाहीये म्हणाले त्याची, तू जा म्हणा. आणि हे सुद्धा त्यांनी कुठे सांगितलं, दादा म्हणतात मला सुद्धा असे लोक भेटले की त्यांनी मला सांगितलं. दादा लंडनला जायच्या आधी तो बोरी मुसलमानाला होता, तर तो म्हणाला आमच्यात कुराण ठेवत नाही, काही नारळ ठेवत नाही, काही ठेवत नाही. पण दादा म्हणाले तुझं निराकरण कसं करायचं? दादानीच त्याने प्रश्न विचारला. तर तो म्हणाला त्याचे वडील हार्ट अटॅकने गेले होते, तर शेजाऱ्यांनी सांगितलं तू यांच्याकडे येता म्हणजे तुझं काम होईल. तो आला. तर त्यांनी काय सांगितलं, एका कागदावरती लाल शाईने लिहून द्या तुम्हाला भला हो जाएगा. दादानी लिहून दिलं, बाबाच्या पुढे ठेवून प्रार्थना करून दिलं. ते त्यांनी गळ्यातलं टायटात घातलं, काम मिळालं त्याला, त्याचं काम मिळालं, 4 महिन्यात भेटा मला. तर तेव्हा बाबाने सांगितलं तुला लंडनला पाठवणार आहे ना, तर तिथे तू नारळ उदबत्ती फुलं आणि पाणी नेणार आहेस का? शब्दाने काम करायचं. मग हा देवा तिथे कुठे कोणाला आशीर्वाद देऊ शकतो ना. म्हणून काळाची गरज म्हणून एवढं सगळं कॉम्पॅक्ट केलं. म्हणून संमेलनाचा उद्देश काय, पहिल्या संमेलनामध्ये जेवढं अवलंबन होतं तो फापट पसारा सगळा कमी केला. पुढे काय गणपतीला लाभ फुल मिळालं नाही ना तर गणपतीची पूजा होणार नाही. आता गणपती म्हणतोय ना, त्या गणपती म्हणतोय पूजा करत नाही तर नको करू, मी प्रसन्न आहे. ओंकार साधना ओंकार म्हणतोस ना कसा आहे, मी प्रसन्न आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की संमेलनाचा उद्देश काय आणि कार्याचा उद्देश काय. पण तुम्हाला काहीतरी एक आम्ही दाखवल्याशिवाय तुम्ही इकडे येणार नाही. म्हणून दादा म्हणायचे उंदीर पकडतात त्याला जे थालीपीठ देतात किंवा काय जे देतात ते उंदीर भुकेला म्हणून देत नाही, त्याला पकडायचे म्हणून देतात. आणि पकडल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावायची ते त्याच्या मालकावर अवलंबून आहे. म्हणून म्हणाले इथून जे तुम्हाला आत घेतलंय ते डॉक्टर इंजिनियर काय असाल ते सगळ्यांची शेपट कापून आत घेतलंय. आणि म्हणून सद्गुरू एका बाजूला आता इथे बसले
त्या बायका अशा पळायच्या. अनिल मार्केटचे सगळं पुढे बसायला. दादा म्हणाले पळता कशाला, मी माझं कृपाशीर्वादाचं वस्त्र शेवटच्या माणसापर्यंत पसरले. इथे बसून जास्त मिळणार नाही, तिथे बसून कमी मिळणार नाही. कळलं? म्हणून संमेलन